विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला अजूनही तो क्षण आठवतोय. माझा टॉपर, माझा 10th स्टँडर्डचा टॉपर जो पुण्यामध्ये IIT JEEच्या प्रिपरेशनसाठी गेला होता आणि जेव्हा फर्स्ट सेमेस्टर त्याला साताऱ्यात परत आला होता पुण्यावरून आणि जेव्हा फिजिक्सचा पेपर झाला आणि मला भेटायला आला, क्लासच्या खाली तो उभारला होता. मी भेटलो. एका क्षणात त्याने रडायला सुरुवात केली आणि हुंदके देऊन तो रडत होता आणि तो म्हणला, "सर मी एक अक्षर लिहू शकलो नाही." मी म्हटलं, "काय म्हणायचं तुला? असं का झालं?" तेव्हा तो म्हणाला, "सर मी पावणे 2 वर्ष फक्त जेईची प्रिपरेशन करतोय. एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस करतोय. मी बोर्डची प्रिपरेशन केलीच नाही. मी एक अक्षर लिहू शकलो नाही आणि आता मला तणाव आलाय, की मी करू काय? करू काय? बोर्डची प्रिपरेशन मला जमत नाहीये आणि एक 2-3 महिन्यानंतर जेईचा पहिला अटेम्प्ट येणार आहे. त्यानंतर बोर्डची एक्झाम आहे आणि मला आता खूप तणाव आलेला आहे." मी तुम्हाला सांगू का? मी त्याच्या पालकांना बोलवून घेतलं, त्यांच्याशी बोललो. सगळ्याचं सोल्युशन निघालं आणि हे बघा तुम्ही ऑलरेडी टॉपर आहात. तुम्हाला फक्त थोडीशी दिशा द्यावी लागणार आहे आणि तुम्ही ते करताय. मग तुम्ही कुठं चुकताय ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे. हे जो प्रकार आहे, तो 25 वर्षापूर्वी 25 नाही त्याच्यापेक्षा जास्त वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी माझ्या बाबतीत पण झाला होता. मी जेव्हा 12वीत होतो, माझी सुद्धा अवस्था अशीच होती, की फर्स्ट सेम मी मॅथ्सच्या पेपरला गेलोच नाही कॉलेजमध्ये. म्हटलं जाऊन करणार काय? आपला अभ्यासच नाहीये. तुम्ही म्हणाल त्यावेळी जेही करत होतो का मी? नाही. त्यावेळेस माझा अभ्यासच नव्हता, प्रॉपर गाईडन्सच मिळाला नव्हता. लावला होता की क्लास, नाही झालं क्लासमध्ये. तिथं फक्त समजून घ्या तो विषय सोडूया, मेन मुद्द्यावर येऊया आपण, की करायचंय काय? पहिली तुमची चूक होते, चला मला आता बोर्डची प्रिपरेशन करायची आहे लक्षात घ्या. मग बोर्डची प्रिपरेशन करत असताना मी आता सी अभ्यास पूर्णपणे संपवणार आहे. मी तुम्हाला हे का बोलतोय? सांगतो लक्ष द्या. मी क्लासमधल्या एका स्टुडंटला ना 100 एम-सी-क्यूज दिल्या ऑर्गॅनिकच्या. ओके 100 क्वेशन्स होते. त्याला मी म्हटलं सोडव, आजच्याच कंप्लीट कर. त्या स्टुडंटचं काय म्हणणं होतं, "सर हे जरा बाजूला ठेवू का? मला सी नाही आता मला बोर्डची प्रिपरेशन करायची आहे. मी अजून बोर्डचं काहीच केलं नाही." पहिली चूक. मी अजून बोर्डचं काहीच केलं नाहीये, ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही केलाय अभ्यास बाळांनो. तुम्हाला फक्त आता समजून घ्यायचंय, की बोर्डच्या एक्झाममध्ये करायचंय काय? मी तुम्हाला इमिडिएटली सांगतोय, नीट लक्ष द्या, की तुम्ही या विषयाला पण घाबरताय आणि चूक कुठं करताय तुम्ही? चूक करताय तुम्ही डेरिव्हेशन्स. तुम्ही याच्या नादाला लागताय डेरिव्हेशन्स. अरे, रोटेशनल डायनामिक्समध्ये 11-12 डेरिव्हेशन्स असतील. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये तसेच क्वेशन्स आहेत. ओके. प्रत्येक टॉपिकमध्ये डेरिव्हेशन्स आहेत. ओके. आणि या डेरिव्हेशन्स पैकी येणार किती नक्की मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर त्याच्या अगोदर मला सांगायचं आहे काय, की डेरिव्हेशन्स करण्याची तुमची मेथड पण वेगळी आहे. माझ्याकडे एक नमुना होता लक्षात घ्या. रात्री 3-3 वाजेपर्यंत जाऊन अभ्यास करायचा. मी म्हटलं, "काय करतो रे?" त्यानं दाखवलं. एक डेरिव्हेशन 5-5 वेळा लिहून काढतोय. काही उपयोग नाहीये. तुम्ही पेपरचा पॅटर्न समजून घ्या फिजिक्सच्या बाबतीत. जर बोर्डचं म्हणलं, तर 70 पैकी 35 मार्काला न्यूमेरिकल गॅरंटेड आहेत. एम-सी-क्यूजमध्ये 3 न्यूमेरिकल येतातच. व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये 1 न्यूमेरिकल येतच लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेक्शन बी, सेक्शन सी 5-5 न्यूमेरिकल आहेत. सेक्शन बी मध्ये 5 न्यूमेरिकल आहेत 2 मार्काचे. सेक्शन सी मध्ये 5 न्यूमेरिकल आहेत 3-3 मार्काचे आणि सेक्शन डी मध्ये जे 4-4 मार्काचे क्वेशन्स आहेत ना, तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. तिथं सुद्धा न्यूमेरिकल येतात. अल्मोस्ट 35 मार्क्स. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो तुमचा 70 मार्काचा पेपर असतो ना, अरे 30 मार्क तर विश्वास ठेवा, डेफिनेशन, लॉज, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि एक्सप्लेन द टर्म. या सगळ्यासाठी तुम्ही फक्त पी-वाय-क्यूज करायचे. 9 क्वेशन पेपर करायचे. त्याच्या बाहेरचं आलं तर थोडं येईल. सगळं त्याच्या बाहेरचं कधीच येणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला कळालं फिजिक्सची काळजी करूच नका. तुम्हाला 6 धडे आहेत का 7 धडे आहेत का 8 धडे आहेत. एकही टॉपिक ऑप्शनला ठेवायचं नाही आणि जे रथी महारथी तुम्हाला भेटतील ना, की आय-एम-पी हायर वेटेज के टॉपिक कर लो. नाही, नाही. होत नाही तसं लक्षात घ्या. तुम्हाला ते हायर वेटेज मान्य आहे, की 8 मार्काला एक टॉपिक आहे, 7 मार्काला असेल, 6 मार्काला असेल. पण 7 मार्काच्या टॉपिकमध्ये 3 मार्काचं न्यूमेरिकल येणार आहे. ओके. हां आणि सांगतो लक्षात घ्या. उरलेल्या 4 मार्कापैकी 1 एम-सी-क्यू, 1 व्ही-एस आणि 1 2 मार्काचा क्वेशन येऊ शकतो. मग डेरिव्हेशन नाहीच येणार. मग तुम्ही त्या टॉपिकमध्ये तसं जाऊच नका. मी या प्रकारे जावा म्हणतोय. ऑल टॉपिक्स म्हणूया आपण आणि सेम स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी तुम्ही केमिस्ट्रीला पण वापरा.
हो, केमिस्ट्रीला पण वापरा. पण महत्वाचं म्हणजे मॅथ्समध्ये थेरम आहे, ते परफेक्ट करा लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय, की हे करत असताना मला जे शॉकिंग समजलंय ते तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या. लाईव्ह सेशन सुरू आहे. ओके. सध्या लाईव्ह सेशन सुरू आहे आणि वेक्टरची तयारी सुरू आहे. रोज संध्याकाळी 9:30 वाजता. आणि गंमत सांगू तुम्हाला मी, जेव्हा मी पी-वाय-क्यूज बघतोय ना, तेव्हा मला टेक्स्टबुक मधले क्वेश्चन ॲज इट इस दिसतायत, ॲज इट इस. हां, फेसबुक मधले क्वेश्चन येतायत परीक्षेत. आपल्या पुस्तकातले प्रश्न येतात. पण जनरली सगळे काय चुकतो आपण सांगू का? आपण पहिली गोष्ट म्हणजे की सी ही वेगळी एक्झाम आहे. मग सी-ई-टीसाठी वेगळे बुक्स लागणारं. मी समजायचो असं. मग त्यामुळं ते बुक्समधले पी-वाय-क्यूज मी शोधत बसायचो. ते सोडवा भरपूर आणि टेक्स्टबुककडे साफ दुर्लक्ष व्हायचं. मी तुम्हाला सांगतो टेक्स्टबुक मधला एकूण एक लेंदी क्वेश्चन तुम्हाला बघायचा आहे, तोच तुम्हाला आता माझ्याकडे जो टॉपर आहे, त्याला रूट टॅन एक्स प्लस रूट कॉट एक्स त्याच्या शिफ्ट मधला क्वेश्चन आहे. तुम्ही पण मार्क्स ॲप्लिकेशन पी-वाय-क्यू शोधा. हा प्रश्न सापडेल तुम्हाला 2025 ला आणि शोधा पुस्तकात तो सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे. फक्त लेंदी आहे, डबल सबस्टिट्यूशन आहे. मग मला ना हेच सापडलंय. पुस्तकातले लेंदी क्वेश्चन परफेक्ट सोडवायचे. तुम्हाला ते आलेच पाहिजे. कमी वेळेत सोडवता आले पाहिजेत. मग जमणार ना सगळं. मग आता पहिली गोष्ट म्हणजे, की तुम्ही बोर्डचा अभ्यास करताना ओके, चला पुस्तक उघडणार आहे. काही हरकत नाही. मग पुस्तक उघडल्यानंतर मी तुम्हाला सांगतो ड्राय सेलचा अभ्यास करताना ड्राय सेल लीकेज होऊ नये म्हणून कशाचा वापर करता? लीक प्रिव्हेंट करण्यासाठी दिलंय त्यात एक सिंपल लाईन स्टार्चचा वापर करतात. कशाचा? स्टार्च. पी-वाय-क्यू आहे. म्हणजे तुम्ही आता बोर्डचा अभ्यास करा, करा. पण ते करत असताना तुमचं सी होतंय हे लक्षात घ्या. तेव्हा तुम्हाला एक हात जोडून रिक्वेस्ट आहे. काय? की तुम्ही जेव्हा एखादी कन्सेप्ट कराल, कुठलीही कन्सेप्ट कराल लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो ट्राय सेल कराल. तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, की केमिकल्स कोणते आहेत. एनोड कोण आहे? कॅथोड कोण आहे? वरची कॅप कुठल्या मेटलची आहे? काय त्याचं फंक्शन आहे लक्षात घ्या. रिएक्शन्स कुठे होतात? म्हणजे कुणाचं काय केमिकलचा रोल काय? ओके, हायड्रोजन जनरेट होतंय त्याला ऑक्सिडाइज कोण करतंय? म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आल्या पाहिजेत. त्या कन्सेप्टचं सगळंच आलं पाहिजे आणि थोडासा वेळ काढून पी-वाय-क्यू त्याच्यावर कुठले आहेत का ते शोधायचंच लक्षात घ्या. म्हणजे मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, की तुम्ही या स्ट्रॅटेजीने जावा. बोर्ड प्लस सी बाळांनो. ह्याचा अभ्यास करतोय, याच्यावर दुर्लक्ष करतोय, याचा अभ्यास करतोय, याच्यावर दुर्लक्ष. ही मानसिकता डोक्यातून काढून टाका. ठीक आहे? मग चला माझं काम काय होतं ते झालंय, पण तुमचं काम तुम्ही केलं का? सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त चांगला कंटेंट आपण इथे प्रोव्हाईड करतोय आणि मुलांचा रिझल्ट चांगला लागणारच मला माहिती आहे. तुम्ही चांगला एवढा अभ्यास करताय, मग तणाव फक्त घेऊ नका. ऑल द बेस्ट.